नमस्कार, मी डॉक्टर नेहा काबरा, कन्सल्टंट पीडियाट्रिशियन, वनिता हॉस्पिटल, जळगाव. सध्या चांदीपुरा नावाचा व्हायरस हा 15 वर्षाच्या खालील वयोगटातील मुलांमध्ये पाहायला भेटत आहे. हा व्हायरस महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या काही राज्यात जसे की मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान इथे पाहायला भेटत आहे. हा व्हायरस कशामुळे पसरतो? तर माशा व मच्छर यांच्या मार्गे हा व्हायरस पसरत आहे. हे माशा व मच्छर हे साठलेले पाणी, साठलेला कचरा, भिंतीच्या व झाडांच्या भेगा यांमध्ये आढळून येतो. या व्हायरसची लक्षणे काय? तर सुरुवातीची लक्षणे ही निव्वळ फ्लू सारखी असू शकतात. यामध्ये सर्दी, खोकला, ताप, उलट्या जुलाब, डोकेदुखी, पोटदुखी, अंगदुखी हे सर्व दिसून येऊ शकते. कधी कधी हा व्हायरस गंभीर स्वरूपही धारण करू शकतो. याला ॲक्यूट एन्सेफलायटिस सिंड्रोम असे म्हणतात. यामध्ये कन्व्हल्जन्स म्हणजे झटका येणे, कोमा, मेंदूवर सूज येणे आणि कधी कधी मृत्यूचा धोका पण संभव असतो. म्हणून वेळेवर ही लक्षणे ओळखणे व आपल्या डॉक्टरचा सल्ला घेणे हे खूप गरजेचे असते. हा व्हायरसचे इन्फेक्शन कसे टाळावे? तर आपल्या घराच्या आजूबाजूला अशा कोणत्याही जागेची वाढ होऊ देऊ नका जिथे माशा व मच्छर यांची वाढ होऊ शकते. आपल्या मुलांना पूर्ण बाह्यांचे कपडे घालावेत. तुम्ही मॉस्किटो रिपेलंट, मॉस्किटो नेट यांचा वापरही करू शकता. या व्हायरसचे वॅक्सिन अजूनही डेव्हलप झालेले नाही. म्हणून प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हा मार्ग अवलंबणे सगळ्यात सोपा आणि उत्तम उपाय आहे. धन्यवाद.